धान्याचे दाणे जर असले ना पडलेले, तर ते पक्षी ते धान्याचे दाणे खाण्याकरता येतात, ते धान्य खाण्याकरता येतात आणि त्यांच्या चोचीत मावेल एवढंच ते धान्य उचलतात आणि निघून जातात. भरपूर धान्य पडलेलं आहे म्हणून गुंतून राहत नाही. सत्यवादी माणसं कसा संसार करतात, तर अलिप्त कमळ जळी जैसे. कमळाचं जीवन पाणी आहे, पाण्या वाचून कमळाला जीवन नाही, पाणी हेच कमळाचं जीवन आहे. पण मात्र कमळाच्या त्या पानावर पाण्याचा थेंब पडला ना, तो आपल्यात सामावून घेत नाही, ते इतर पानांप्रमाणे तो चमकतो, वेगळा त्याला ठरवते की हा माझ्यातला नाही, हा वेगळा आहे. पाणी हे जरी जीवन असलं तरी पाण्याला चिटकून राहत नाही कमळ. तसं साधू संत संसारात असताना संसाराला चिटकून राहत नाही. एक फळ आहे चिक्कू नावाचं. चिक्कू म्हणजे कंजूस नाही, चिक्कू नावाचं फळ आहे. त्या चिक्कू मध्ये बी असते, बीज असते ना, ते कशानं चिक्कू फोडावं लागते? हातोडीनं फोडतात काय की चाकूनं कापावं लागते? नाही. असा पिकलेला चिक्कू असा दाबला की लगेच त्यातून काय निघते? बी बाहेर येते त्याची. किती गर घेऊन येते हो ते चिटकते त्याला चिक्कूचा गर? नाही, चिटकत नाही, अलगद बाहेर येते. तसं संसारात राहत असताना तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे. संसारातच राहायचं, पण संसाराला चिटकायचं नाही. दुसरं फळ सांगतो, नारळ, ओलं नारळ. ते नारळ